महेश नवमी उत्सव आपण साजरा करता आणि या आनंद उत्सवात आज मी सहभागी झालो। मी भाग्यवान समजतो स्वतःला की मी आज आपल्या या आनंद उत्सवात सहभागी। त्यामुळे सर्वप्रथम तर मी खूप मनापासून आपल्या सर्वांना आजच्या या महेश नवमीच्या शुभेच्छा देतो। मला जे थोडीफार माहिती आहे, आपण महेश नवमी ही माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणून साजरा करतात। आणि मला जी माहिती आहे की खरं तर माहेश्वरी समाज म्हणजे महादेवाने उत्पन्न केलेला समाज आहे, त्यांच्या उत्पत्तीतील समाज। आणि त्यामुळे पार्वतीला सुद्धा माहेश्वरी म्हणतात। आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जी काही आपली पौराणिक कथा आहे, त्या पौराणिक कथेचं महत्त्व असं आहे की जरी आपल्याला शस्त्राचा विषय नसेल तरी तुम्हाला व्यापाराचा खूप मोठा अधिकार महेशने दिलेला आहे, महादेवाने दिलेला आहे। आणि त्यामुळं व्यापारामध्ये आज देशामध्ये जगामध्ये, मी देश म्हटलं तर माहेश्वरी समाजाचा अपमान होईल, कारण जग म्हटलं पाहिजे, कारण आपण जगभरामध्ये काम करतात। आणि त्यामुळं अख्ख्या पृथ्वीमध्ये आपण खूप मोठं व्यापारामध्ये एक प्राबल्य असलेलं एक महत्त्वाचा समाज आहे। दान धर्म करणं, दानशूरता हा गुणधर्म माहेश्वरी समाजाचा फार मोठा गुणधर्म आहे। आणि मला वाटतं की माहेश्वरी समाजाचं जे ब्रीद आहे की ज्यामध्ये सेवा, ज्यामध्ये त्याग आणि सदाचार या ब्रीद वाक्याने, या विचाराने आपण काम करतात। आणि त्यामुळे एकंदरच मला असं वाटतं की मानव जातीच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या सेवेसाठी आपल्या सदाचाराच्या वृत्तीनं, त्यागाच्या वृत्तीनं आपण सदैव कार्यरत राहत आहे। आणि त्याची प्रचिती आमच्यासारख्या व्यक्तीला सुद्धा निश्चित प्रकारे मनापासून आहे। आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या भागात जी सेवा आवश्यक असेल ती व्यापाराच्या माध्यमातून आपण देता आणि माणसाला खूप मोठा आधार आपल्या समाजाच्या सेवेच्या माध्यमातून मिळतो। अशी सेवा वृद्धिंगत व्हावी, अधिक कार्यक्षमतेने व्हावी, हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी माझे अत्यंत परमस्नेही मित्र दिगंबरजी झवर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्या सर्व समाजाच्या वतीनं आणि जालना जिल्ह्याचा एक सहकारी म्हणून किंवा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी झवर साहेबांचं मनापासून स्वागत करतो। त्यांचं असलेला उद्योग हा मला खूप जवळून माहिती आहे, कारण ते फार्मसीमध्ये काम करतायत आणि कमला उद्योग नावाने त्यांचा उद्योग आहे। मी स्वतः आरोग्य मंत्री असताना त्यांनी जे दानशूरतेच्या माध्यमातून जी एक मोठ्या पद्धतीनं निधी दिली, त्यांच्या भागामध्ये दवाखान्यासाठी आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मदत केली, त्याची मला जवळून कल्पना आहे। आणि त्यांच्या आईचं नाव, आईच्या आईचं नाव ते द्यायचं आहे, त्याची पाटी त्याच्या बाबतीतली मी माझ्या फाईलमध्ये सुद्धा मी ती लिहिलेलं आहे। आणि ती पाटी लावावी अशा पद्धतीने मी आदेश आरोग्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि काही कारणास्तव आता पुढचंही काम ते करायचंय आणि त्यांची जी काही अपेक्षा आहे त्या अपेक्षेला मला स्वतःला सुद्धा लक्ष देऊन पूर्ण करायचं आहे। तर त्यासाठी मला पुन्हा एकदा आमदार आणि पुन्हा एकदा मंत्री व्हावं लागेल अशी अपेक्षा। आणि त्यासाठी आपल्या माहेश्वरी समाजाचा सुद्धा खूप मोठा आशीर्वाद आपला असला पाहिजे। माहेश्वरी समाजाचा नेहमी मला पाठिंबा मिळालेला आहे। माझे वर बसलेले सगळे आमचे रमेश सेठ राठीजी असतील, आमचे सोडाणी परिवार असतील, राठी परिवार असतील, सगळे आमचे सगळे परिवार, पारनेरची आमची सगळी मंडळी असतील, मला सगळे प्रेमाचे आहेत इथली, सगळे समोर बसलेले सुद्धा सगळे प्रेमाची मंडळी आहे। आणि त्यामुळे मला आपल्याबद्दल खूप मनापासून आपुलकी आहे, आत्मीयता आहे, प्रेम आहे।
आणि नेहमी हे प्रेम वृद्धिंगत होईल असा विश्वास मी आजच्या या उत्पत्ती दिनाच्या निमित्ताने, महेश नवमीच्या निमित्ताने आपल्याला देतो. महिला भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून मला स्वागत आणि शुभेच्छा देतो. आणि आपण सुद्धा व्यापारामध्ये अधिक पुढे जावं अशा पद्धतीच्या सदिच्छा माझ्या आहेत. आज झवर साहेबांचं मार्गदर्शन आणि भाषण खरं तर मी त्याला मुकणार म्हणण्यापेक्षा मी रेकॉर्डेड भाषण ऐकणार एवढं मी आज झवर साहेबांना नक्की सांगेन. आणि रेकॉर्ड करत असलेलं भाषण मला पूर्ण सांगावं, कारण आम्ही तुमच्या पावलावर, तुमच्या पुढे जाऊन नाही, तुमच्या पावलावर, तुमच्या पाठीमागे आम्ही नक्कीच आपल्या ह्या सेवा, त्याग आणि सदाचार या वृत्तीनं व्यापारामध्ये जे जे काही आपल्या भागासाठी करता येऊ शकेल ते करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. अधिक बोलून आपला वेळ घेत नाही. खूप खूप शुभेच्छा आणि झवर साहेबांना खूप मनापासूनचं स्वागत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुम्हाला हा तात्पुरता मिळालेला पॉज आहे. तुम्हाला पुन्हा, कारण करोनामध्ये तुम्ही खूप खूप काम केलं, थकला असाल, त्यामुळे रिज्युनेट होण्यासाठी तुम्हाला हा दिलेली फक्त पॉज आहे. तुम्ही पुन्हा जोमाने परत येता. हे अंबड विधानसभा क्षेत्र तुमची खूप वाढ बघतं आहे. तुम्ही केलेलं कार्य सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि एक गोष्ट फक्त सांगू इच्छितो, माहेश्वरी समाजाचं भारताच्या GDP मध्ये 35% कॉन्ट्रीब्युशन आहे.